मोदींना पाठिंबा म्हटलं, महायुतीचं नाव नाही घेतलं, नेमकं म्हणजे आताच्या ज्या निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला मोदींना. BJPचं नाव कुठं तुम्ही ऐकलंय का? नाही. किंवा आता सर BJP ही पार्टी संपली आहे, मोदी ही पार्टी आली, त्याच्यामुळे सर राज ठाकरेंनी जे पाठिंबा दिला ते बरोबर दिला की मोदी पार्टीला पाठिंबा दिला, त्यांनी BJP पार्टीला पाठिंबा नाही दिला आहे. सर, आज तुम्ही रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये विविध जातींचे जे मेळावे घेतलेले आहेत, एकंदरीत कसा प्रतिसाद होता आणि काय या संदर्भात भूमिका होती आपली? तर लोकांसमोर असणारं इथली परिस्थिती मांडणं हे माझं काम आहे उमेदवार म्हणून. ती परिस्थिती मी असताना मांडली. आता मतदारांनी ठरवायचं आहे 26 तारखेला काय करायचं ते, त्याच्यामुळे मतदार काय करेल हे मी काही सांगू शकत नाही. महाविकास आघाडीची आज एक पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यात उद्धव ठाकरे असं म्हणालेत की अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आमच्यासोबत येतील, किमान आता नाही आले तर पुढच्या काळात तरी भविष्यात येतीलच. आम्ही आता निवडणूक लढवतो आहोत आणि त्यांनी त्यांची निवडणूक लढावी, आम्ही आमची निवडणूक लढतो. यवतमाळ वाशिमच्या वंचितच्या उमेदवार अर्ज खारिज झाला आहे. वंचितची भूमिका आता काय राहणार आहे? ते आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो, कारण का त्यात अभिजित राठोडचा जो अर्ज आहे तो पॉलिटिकलरित्याने रद्द केला असं त्या ठिकाणी आम्ही मानतो आहे. स्क्रुटिनी दोनदा होत नाही, कोर्टाने सुद्धा ते ऑब्झर्वेशन केलं की हा एव्हिडन्सचा भाग आहे, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आत्ता इंटरफिअरन्स करत नाही. तर त्या ऑर्डरमध्येच म्हटले की इलेक्शन पिटिशन तुम्ही असं दाखल करा. आजच त्याच्या असणारं ऑर्डर आली आहे. 1-2 दिवसामध्ये आम्ही त्या मतदारसंघातला निर्णय आम्ही घेऊ. त्या ह्याच्यामध्ये अभिजित राठोड जर असं तर आम्हाला केकवॉक होतं, एवढं मी त्या ठिकाणी नमूद करतो आहे. कुठेतरी षडयंत्र आहे असं वाटतंय? नाही, मी आत्ता तर काही बोलणार नाही, काही इलेक्शन्समध्ये आहोत, पण नंतर इलेक्शन संपलं की मग मी बोलेन. राज ठाकरे यांच्या बाबतीत एक प्रश्न आहे. एकीकडे ते त्याच भाषणामध्ये असं म्हणतायत की जे व्यभिचार चाललेला आहे राजकीय, त्याला आपण कुठेही पाठिंबा देऊ नये, आणि दुसरीकडे ते आज इथे मोदींना पाठिंबा देत आहेत. त्यांनाच विचारा तुम्ही त्यांच्या भाषणाचा अर्थ काय तो. आपल्याला कुकर हे चिन्ह मिळालेलं आहे. खरं तर वंचित बहुजन आघाडी म्हटलं की आम्ही सिलेंडर असं सगळीकडे पाहतो. आता मतदारांपर्यंत कुकर हे पोहोचवणं इतक्या कमी वेळामध्ये चॅलेंजिंग असणार. कुकर हे सिम्बॉल गेलंही, पोचलंही. माझ्या कालच्या नागच्या दौऱ्यामध्ये दोन्ही ठिकाणी असं बघतोय की सिम्बॉल हे लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आम्ही इलेक्शन कमिशनकडे असणारं सिम्बॉल मागितलं होतं, पण शेवटपर्यंत आम्हाला देतो असं म्हणत शेवटी त्याने आमचा अर्जच निकाली काढला नाही. त्याच्यामुळे आम्हाला असणारं इंडिपेंडंट सिम्बॉल मागणं हे प्रत्येक मतदारसंघात भाग पडलं. अकोल्यामध्ये आम्हाला असणारं प्रेशर कुकर हे मिळालेलं आहे, त्याच्यावरती आम्ही लढू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.